नमस्कार मंडळी, मी डॉक्टर धनंजय देशपांडे. सकाळ सकाळी झाडाला मिठी मारून काय करतोय असं तुम्हाला वाटत असेल तर नुकताच मी एक डॉक्युमेंटरी बघितली, द फंजाई नावाची. त्याच्यामध्ये एक त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे की तुम्ही झाडांच्या मुळांपर्यंत, झाडं जेवढं वर दिसतं त्याच्या खूप 9 पट खाली मुळं असतात आणि ती झाडांची मुळं एकमेकांना, दुसऱ्या झाडाच्या मुळांना संदेश देत हजारो किलोमीटर पर्यंत संदेश पोहोचला जातो, असा त्यांचा सिद्धांत आहे. तर तो सिद्धांत काय सांगतो की काही एखादी गोष्ट घडणार असेल तर ती झाडांना सगळ्यात आधी कळते. कुठलाही धोका घडे, इथं तुम्ही जे काही गप्पा मारताय ते झाडांच्या मुळं ऐकतात, असं त्याचा एक तो सिद्धांत आहे. समजा कुठंतरी तिकडे वणवा लागणार आहे असं इकडे कळलं, ते झाडांच्या मुळं हजारो किलोमीटर पर्यंत तो मेसेज पोहोचवतात. असा निसर्ग आहे आणि त्या झाडांवर घरटी बांधलेली असतील तर ती पक्ष्यांना पण तो संदेश पोहोचतो. हा एक प्रकारे सिद्धांत त्याच्यामध्ये मांडलेला आहे. तर असे झाडांना जीव असतो हे तर आपल्या नोबेल पारितोषिक विजेते जगदीशचंद्र बोसनी सिद्ध केलेलं आहे. तर मी मिठी का मारली ते सांगतो. आपण दोन माणसं सुहृद एकमेकांना भेटलो तर मिठी मारतो. त्याच्या मागे संतांनी सांगून ठेवले की या हृदयीचे त्या हृदयी घातिले. म्हणजे काय, न बोलता मिठीतले शब्द न बोलता तुमची भावना त्याच्यापर्यंत पोहोचते. आणि याच्यामधले तज्ज्ञ पण असं सांगतात की स्पर्शातनं तुमचं मन त्यांच्यापर्यंत पोहोचतं. तर आता आजच्या काळामध्ये असे विश्वासू माणसं आहेत का? थोडी संख्या कमी झाली. ज्यांना मिठी मारावी तेच पाय ओढतात असा अनेकांचा अनुभव आहे. तर त्याच्याऐवजी झाडं हे निस्वार्थ मित्र आहेत. त्यांना प्रेम जेवढं द्याल दुप्पट परत देतात. तर झाडांशी मन मोकळं करा, मिठी मारा मस्त झाडाला जाऊन आणि मनातलं बोला, इच्छा व्यक्त करा आणि काय दुःख आहे ते बोलून मोकळं व्हा, मन निचरा होईल आणि तुम्ही प्रसन्न मनाने बाहेर याल आणि आयुष्याची लढाई लढायला तयार राहाल. म्हणून आता झाडाला मिठी मारायची तर आपल्याला निसर्गात जावं लागेल. म्हणून मी सांगतो की वेळ मिळेल तेव्हा निसर्गात जा आणि एखादी मनातली बकेट लिस्ट असेल किंवा मागचं पास्ट असेल ते बोलून दाखवा की मला ही सल आहे, खंत आहे. तुमचं मन खाणारं कमी होईल, शांत होईल आणि नव्या उमेदीने तुम्ही जगायला लागाल. बघा, एकदा प्रयत्न करून बघा, छान वाटेल. धन्यवाद.